महाविकास आघाडीच्या गोटातून पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीची सध्या बैठक सुरू आहे। उद्याच्या अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। बैठकीला बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाई जगताप, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, शेकाप जयंत पाटील, सपाचे अबू आझमी सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अशी ही बैठक आज पार पडते आहे। पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या आधीच ही महत्त्वाची बैठक आज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, महत्त्वाची बैठक खरं तर पार पडते आहे, नेमके कोण कोण नेते उपस्थित दिसत आहेत, कोणत्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे? तर काही तांत्रिक कारणास्तव अजय यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। महत्त्वाची अशी बैठक ही आज पार पडते आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी या बैठकीला विशेष असं महत्त्व आहे। अनेक प्रमुख नेते या बैठकीला सध्या उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाऊयात। अजय, आपण पाहतोय उद्या खरं तर पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही महाविकास आघाडीची बैठक सध्या पार पडते। नेमकं काय घडतंय बैठकीत? आपण जर पाहिलं तर आता महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेत्यांची जी बैठक जी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पार पडते आणि या बैठकीत आज उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने जी ती रणनीती आखण्याचा कार्यक्रम जो आहे या बैठकीत सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्रात असलेला शेतकऱ्यांचा मुद्दा, त्याचबरोबर दुष्काळाचा मुद्दा आणि या सगळ्याच्या जोडीला आता सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे नीट परीक्षेत झालेला घोटाळा। या सगळ्या मुद्द्यांवर जे उद्यापासून सुरू असणारी रणनीती तिची आखणी जी ती सुरू झालेली आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधले वरिष्ठ नेते जे ते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळाले। त्याच जोडीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सतेज पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। राष्ट्रवादीकडून जे ते अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती पाहायला मिळते। तर ठाकरेंच्या शेवटचे नेते अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। समाजवादी पार्टीकडून अबू आझमी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर शेकापकडून जयंत पाटील यांची सुद्धा या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते। आणि विधान परिषद असो की विधानसभा असो या दोन्ही सभागृहात जे की सत्ताधाऱ्यांना जे ते धाऱ्यावर धरण्याची कसरत कशी करायची आणि त्या अनुषंगाने आजची रणनीती आज आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच अजय, या बैठकीत नेमकं काय घडतंय, काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।